नमस्कार सगळ्यांना. मला काही दिवसांपूर्वी एक मेसेज आला पंजाब नॅशनल बँककडनं की तुमची थ्रेशोल्ड लिमिट रीच झाली आहे. आणि त्यानंतर जेव्हा मी यू पी आयचे ट्रान्झॅक्शन्स करायला लागली तर त्याच्यामध्ये इश्यू आला की मी ट्रान्झॅक्शन्स करू शकत नव्हते आणि अमाऊंट डेबिट नाही झाली, पण मी ट्रान्झॅक्शन्स करू शकत नव्हते. म्हणून मग मी सर्च केलं की काय करता येईल. तर मला 2-3 पर्याय मिळाले की नेट बँकिंगवरनं लिमिट चेंज करू शकता आणि किंवा होम ब्रँचला जावं लागेल. आणि एक लास्ट पर्याय होता की तुमची ते ऑटोमॅटिकली लिमिट थ्रेशोल्ड लिमिट अपडेट होईल मार्च एंडला, एप्रिलमध्ये. म्हणून मी वेट केला आणि 4 मार्च 2026ला वापस मी एक ट्रान्झॅक्शन करून बघितलं, पण सेम इश्यू होता आणि मी पॅनिक झाले. आणि मग त्यानंतर मी विचार केला की एक नियरेस्ट पंजाब नॅशनल बँकला आपण व्हिजिट करूया आणि विचारूया. मी तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की नाही, तुम्हाला होम ब्रँचलाच जावं लागेल. म्हणजे तिथेही मी मिसगाईड झाली. मग मी होम ब्रँचला गेली, जी की माझ्या घरापासनं एक 15 किलोमीटर असेल. मी तिथं गेली आणि गेल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर ज्या काउंटरवर मला जायला सांगितलं मी तिथं गेले आणि आधार आणि पॅन अटॅच करायला सांगितलं. मी ते अटॅच केलं आणि त्या मॅडमला दिलं. तर त्या म्हणे की मॅडम ऑलरेडी अपडेट झाली आहे थ्रेशोल्ड लिमिट तुमची. मी म्हणलं की मग माझं का यू पी आय ट्रान्झॅक्शन्स होत नाही आहेत. तर त्यांनी एवढंच आन्सर दिलं की आमचे सिस्टीम इश्यू आहे, ते अजून ट्रान्झॅक्शन्स वगैरे यू पी आय चालू केलेलं नाही आहे. पण जर मी सिस्टीममध्ये चेक केलं तर तुमची थ्रेशोल्ड लिमिट ऑलरेडी अपडेट आहे आणि एक तुम्हाला 8-10 दिवस वेट करावं लागेल आणि तुम्ही मग ट्रान्झॅक्शन्स करू शकता. या सगळ्या प्रोसेसमध्ये हे एक सिंगल वर्ड आहे की ऑलरेडी अपडेटेड, पण हे सिंगल वर्ड आपल्याला कुठेही सापडणार नाही. आणि याच्यामुळं माझं जो हेडॅक झाला, मला जे मेंटली हॅरेसमेंट झाली की काय नेमकं केलं पाहिजे आणि जे ट्रॅव्हलिंग करावं लागलं 15 किलोमीटर माझ्या घरापासनं, तर हे सगळं अवॉइड तुमचं व्हावं म्हणून माझी इच्छा म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आणि सगळ्या लोकांपर्यंत पोचवा की थ्रेशोल्ड लिमिट ऑलरेडी अपडेट झाली आहे, तर तुम्हाला होम ब्रँचला व्हिजिट करायची गरज नाही.